जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। देवा खंडेराया, माझी तुला एक छोटीशी विनंती आहे बघ। काय बी कर बाबा, पण पाड्यावर जाईपतूर ह्या पावसाला पडू दे नगस। माझी विनंती आहे तुझ्या पायाशी देवा खंडेराया। एका अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने मला त्याची व्यथा सांगितली, म्हणून मी त्याला आपली भेट घेण्यासाठी जेजुरीस पाठवले। त्याच्या समस्येचे निरसन करावे अशी माझी इच्छा आहे। माझी इच्छा पूर्ण तर होईल ना? देवा खंडोबा, पाऊस मागतोय रा, पाऊस पडू दे रा बाबा। अरे पाऊस पडणार, अरे पाऊस तुमच्यासाठीच आहे। शेतकरी म्हणजे अन्नदाता, तो शेतकरी तो अन्नदाता उपाशी नाही, हे योग्य नाही। पाऊस पडणार। अरे चला की बिगी बिगी, काय चाललंय तुमचं? पडतोय आता यो, आता थांबत ना पाड्यावर जाई पत्तू। अरे बाबा, आता थांबायला ना ग। चला चला बिगी बिगी चला। देवा, लय उपकार झालं र बाबा तुझं। अरे पाड लय लांब आहे अजून, चल पोहोचायचं आहे आपल्याला। चल। आपल्या प्रजेच्या भल्यासाठी राजाला अनेकदा आपली वैयक्तिक सुखदुःख बाजूला ठेवावी लागतात। यापुढे भविष्यात आमच्या प्रजेस असा वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला आमचे खडग उत्तर देईल।
बाबानं कोण आहे सांग? भंडारा उडवला आणि ढग जमा झालं. अरे बाबानं सांगा की कोण आहे सांग? हेच ते जेजुरीचे खंडेराय जे जेजुरीत आलेल्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण करतात. देवा देवा देवा, आता माझं काय बी मागणं नाही. तुम्हाला डोळं भरून पाहिलं, माझ्या आयुष्याचं सार्थक झालं देवा. आता मी तुमचा झालो देवा. आता मी येतो. आपण जेजुरीमध्ये आला आहात तेव्हा आमचे अतिथी आहात. पाऊस जरी पडला असला तरी आम्हाला ठाऊक आहे की आपण उपाशी आहात. प्रधानजी, यांना सन्मानाने गडावर नेण्यात यावे. यांच्या भोजनाची पण व्यवस्था करण्यात यावी. देवा खंडेराय, तू माझं मागणं ऐकलंस, माझी प्रार्थना ऐकलीस. तुझी लय कृपा झाली बाबा. अशीच कृपा राहू दे आमच्यावर. अगं ये पोरी, अगं पावसात काय भिजती हा? आणि तुझ्या वरताचं शिवलिंग भिजत या, त्याला आडोसा करायला हवा का उचलून आत आणायचा काय? नाही बा, त्याला काय बी नाही होणार. माझा विश्वास पक्का आहे. आता किती बी जोरात पाऊस आला ना तरी बी त्याला काय बी नाही होणार. तू नका काळजी करू.
वरुणाला मी पाश टाकलेला असताना त्याला मुक्त करण्याचं धाडस केलं कुणी? दुसरं कोण? जेजुरीचे राजे खंडेराय. खंडेराय! देवा, कुठं होतास तुम्ही? अरे जेजुरीत कोणी उपाशी आहे हे कळल्यावर आपण जेवण योग्य दिसतं का? नाही पर हे आपले अतिथी आहेत, खूप दुरून आलेत देवाला भेटायला. आज भोजन आम्ही ह्यांच्या बरोबरच घेणार आहोत. जी देवा, या 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 या. हो पाहुणं, जेवा की. का थांबलायसा? असं कसं? देव जेवल्या बिगर आपण कुठून जेवणार? हो, तुम्ही जेवल्या बिगर देव काय जेवायचे नाहीत. देवा, आता पातूर देवाला निवद दावल्या बगर अन्नाचा कण माझ्या घशाखाली कधी गेला नाही. आणि माझा तो देव माझ्या समोर असताना मी पहिलं कसं जेवणार? तुम्ही जेवा, तुम्हाला भूक लागली असेल. हे अन्न, हे भोजन केवळ आम्हालाच नाही तर संपूर्ण सृष्टीला आपल्याकडून मिळाले. आपणच खऱ्या अर्थाने या भूतलावरील दाता आहात, अन्नदाता आहात. तेव्हा आपण उपाशी असताना, हा अन्नदाता उपाशी असताना आम्ही भोजन कसे करावे? क्या
देवा आता माझ्यासारखीची परीक्षा बघू नका सा. तुम्ही बी जेवा, नाहीतर माझ्या घशाखाली घास नाही उतरायचा. देवा, गृहिणी आणि अन्नदाता दोघेही सारखेच. आपण केलेलं अन्न जोवर घरातील सर्वजण ग्रहण करत नाहीत तोवर गृहिणी समाधानी नाही, आणि आपण पिकवलेलं अन्न जोवर कोणी सेवन करत नाही तोवर अन्नदाता संतुष्ट नाही. प्रधानजी, इतरांना निस्वार्थीपणे संतुष्ट करणारा हा गुण खरोखरच वंदनीय आहे. नारायण 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 नारायण. प्रत्येक जीवाला संतुष्ट करणे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे, नाही का देवा? मुनिवर, आपण काय सूचित करू पाहत आहात हे आमच्या ध्यानात येत आहे. देवा, मी आपल्या बोलण्याला फक्त दुजोरा दिला. निस्वार्थीपणे प्रत्येक जीवाला संतुष्ट करणे हे वंदनीयच आहे, पण कठीणही आहे. नारायण नारायण. देवा, लहान तोंडी मोठा घास घेतोया, पर त्या नेवासाच्या माळसाताईकडून तुमचं नाव कळालं आणि त्यामुळे आपली गाठभेट झाली आणि तुमच्या लग्नाबद्दल बी कळलं. नारायण नारायण. जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण. नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी. नारायण नारायण. मुनिवर, हे बरे आहे की आपले जेजुरीमध्ये येणे जाणे आहे, अन्यथा आम्ही एकटेच पडलो असतो. देवा, माझे सारे लक्ष आता जेजुरीकडेच लागले आहे. आपल्या विवाहाची तिथी आता निश्चित झाली आहे. आता मृग नक्षत्रावर पौष पौर्णिमेला आपला म्हाळसा देवींशी विवाह होणार या कल्पनेनेच मी आनंदून गेलो आहे. परंतु मुनिवर, पौष पौर्णिमेला अद्याप अवकाश आहे. अवकाश कुठला देवा? अत्यल्प कालावधी आहे. देवा, म्हाळसा देवी जेजुरीत आल्या, पण त्यांनी आपल्याला ओळखलं नाही. विष्णू स्वरूप प्रधानांना ओळखलं नाही. अगदी नंदीला सुद्धा त्या ओळखू शकल्या नाही. आपल्या शुभ कार्यात आपणा उभयतांसमोर मी उभा असताना मला असं वाटलं की पार्वती स्वरूप म्हाळसा देवी मला ओळखतील, पण नाही, त्यांना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरणच नाही. मुनिवर, सर्व काही यथावकाश होईल. देवा, पण कधी? नारायण नारायण. जेजुरीत कैलास अवतरला आणि शिवाबरोबर शक्तीचेही आगमन होण्याचे निश्चित झाले आहे. देवा, आपण ज्या प्रसंगातून जात आहात ते पाहता मी आपणास अशी विनंती करेन की आपणच म्हाळसा देवींना जाऊन सांगावे की त्या प्रत्यक्ष पार्वती देवी आहे. मुनिवर, आपण हे असे का बोलत आहात? देवा, आपण आजच अनुभव घेतला आहे. अहो, ठिणगी पडली की वणवा पेटायला असा कितीसा वेळ लागणार. आणि कसे आहे देवा की स्त्री हट्टापुढे आपण काय करणार. म्हणूनच
मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. मुनिवर, सगळ्या शंका विचारून घ्या. नारायण नारायण. म्हणजे मला असे विचारावेसे वाटते विचारा. की म्हाळसा देवींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण होण्याचा क्षण समीप आला आहे का?